चला विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल HGS क्लासेस 2-3. आज आपण परिमिती घेणार आहोत. परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे काय, त्यापैकी आपण परिमिती हा टॉपिक घेणार आहोत. पहा, या ठिकाणी आकृती काढलेली आहे चौरसाची. आता सांगा बरं, चौरसाचे आणि ही आयत आहे. चौरसामध्ये काय असते आणि आयतामध्ये काय असतं? चौरसामध्ये पहा, बाजू सगळ्या सारख्या असतात, म्हणून बाजू ही ए या अक्षराने दाखवलेली आहे. आयतामध्ये ए ही रुंदी आणि बी ही लांबी दाखवलेली आहे या ठिकाणी. आता परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज असते. पहा, परिमिती म्हणजे काय की सगळ्या बाजूंची बेरीज, पेरिमीटर इंग्लिशमध्ये असे म्हणतात. आता बघा, इथं 4 गुणिले ए, गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. 4 गुणिले बाजू ही कशाची आहे? चौरसाची परिमिती आहे. ही कशी आली आयताची परिमिती? आपण एकदा घेऊया. पहा, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे ए अधिक बी, पुन्हा ए अधिक बी, सगळ्या बाजूंची बेरीज. पहा, ए अधिक ए म्हणजे 2a आणि बी अधिक बी म्हणजे 2b, म्हणजे 2 कंसात ए अधिक बी. म्हणजे आपल्याला सूत्र मिळाले आयताची परिमिती बरोबर ए बी. बी ही काय मानले आपण? लांबी, आणि ए मानलेले रुंदी. म्हणजे आपल्याला आयताची परिमितीचं सूत्र मिळालेले 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. आता हे सूत्र आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. अशा प्रकारे सुद्धा आपण हे सूत्र लिहू शकतो. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याला काय मिळालेलं आहे? आता कसं मिळतंय आपण पाहूया. चौरसाची परिमिती बरोबर ए अधिक ए अधिक ए अधिक ए अधिक ए म्हणजे 4a, म्हणजेच ए काय मानले? बाजू, म्हणजे 4 गुणिले बाजू. अशा प्रकारे आपल्याला चौरसाची परिमितीचं सूत्र मिळते. पहा, यावरून आपल्याला लक्षात येते की सगळ्या बाजूंची बेरीज, कडांची बेरीज, याच आता आपण काय आहे? परिमिती आहे. आता बघा, एक साधं आयत काढू आपण. एक आकृती आहे बघा. हे सगळ्या बाजूंची जी बेरीज आपण करत आहोत, सगळ्या कड्यांची, ही नंबर 1, ही नंबर 2, ही नंबर 3 आणि ही नंबर 4. या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजेच काय असते? परिमिती. परिमिती म्हणजेच ही जी कडा आहे त्या कडांची बेरीज किंवा बाजूंची बेरीज असं म्हणायचं. आपण हे आता एक व्याख्या पण पाहिलेली. पहा, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय. बंदिस्त आकृतीची सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती. आता यावर आपण काय करूया? उदाहरण घेऊया. बघा, काय उदाहरण सांगताय? एका आयताची जी परिमिती आहे 64 सेंटीमीटर आहे आणि त्याची लांबी ही 17 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? त्याची रुंदी काढायची आहे. तर आपण उदाहरण सोडूया. आयताची परिमिती बरोबर 64 सेंटीमीटर, आयताची लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 17 सेंटीमीटर, आणि आपल्याला काय काढायचं? त्याची रुंदी काढायची. आता बघा कसं सोडवायचं हे उदाहरण. आयताची रुंदी दिलेली आहे. चला आता आपण हे उदाहरण सोडूया. आता सर्वप्रथम आपण हे ज्या आकृती काढून घेऊ. पहा, हे आयताची जी परिमिती काढायची आपल्याला आहे, आपण काय करू? आकृती बघा. आकृतीमध्ये काय आहे? आयताची लांबी किती दिलेली? 17, आणि रुंदी दिलेली नाही, काढायची आपल्याला. ही सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती किती दिलेली आपल्याला? 64 सेंटीमीटर. आता आपण सूत्र माहिती आहे आपल्याला. आयताची परिमितीचं सूत्र काय आहे? आयताची रुंदी किती मानू आपण? x मानू. चला, आयताची परिमिती याचं सूत्र काय आहे? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. काय सूत्र आहे आपल्याला? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चला, जे दिलेलं आहे ती किमती मांडून टाकावं. आयताची परिमितीचं 64 सेंटीमीटर, 2 गुणिले लांबी किती आहे? 17, लांबी किती आहे? 17, अधिक रुंदी आपल्याला x मानलेली आहे. चला सोडूया आपण आता हे.
आता हे जे 2 गुणिले आहे ते इकडं 64च्या भागाकारात जाते. म्हणजे आपण असं लिहू शकतो याला 17 अधिक x बरोबर 64 भागिले 2. 64 भागिले 2 किती येते आपल्याला आता 32 येते. म्हणजे 17 अधिक x बरोबर किती 32. म्हणजे x बरोबर किती येते, x बरोबर 32 मधून 17 वजा करायचे आपल्याला. 32 मधून 17 वजा केल्यानंतर आपलं उत्तर किती येते पहा 15. 32 मधून 17 वजा केल्यावर उत्तर 15 येते. 15 काय असेल हे सेंटीमीटर आणि x काय मानले आपण रुंदी. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे आयताची रुंदी बरोबर 15 सेंटीमीटर. आयताची रुंदी बरोबर 15 सेंटीमीटर. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं आणि आपल्याला आयताच्या परिमितीवरून 2 गोष्टी दिल्या की तिसरी आपल्याला काढता येते. बघा या आकृतीवरनं आता आपल्याला परिमिती काढायची. आकृती कशाची आहे आयताची आहे. 10 सेंटीमीटर ही रुंदी दिलेली आहे आणि लांबी किती दिलेली आहे 15 सेंटीमीटर. चला तर मग आपण काय करूया सूत्र मांडू आपण. आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चला 2 गुणिले लांबी किती दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर. 15 अधिक 10 किती झाले 25. म्हणजे 2 गुणिले 25. 2 गुणिले 25 किती आलं उत्तर 50 सेंटीमीटर. म्हणजे आयताची परिमिती आपल्याला मिळालेला आहे 50 सेंटीमीटर. अतिशय सोप्या प्रकारचे या ठिकाणी उदाहरण येत असतात पहा. फक्त आपलं आता हे उदाहरण आपण आणखी एका पद्धतीनं सोडू शकतो. कुठल्या तर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी या सूत्राने सुद्धा आपण सोडू शकतो. आता आपण सराव संच 44 मधलं एक गणित घेऊया पहा. ही आकृती दिलेली आहे शेजारील आकृती. आता शेजारील आकृतीवरून ते आपल्याला मैदानाची परिमिती काढायची दिली आहे. काय करायची आहे मैदानाची परिमिती. एक आकृती दिली. चला तर आपण आता अगोदर सर्वप्रथम आकृती काढून घेऊया. चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या गणिताच्या ट्रिक्स आपल्याला पाहायला भेटतील या चॅनलला. बघा ही आकृती अशा प्रकारची दिलेली आहे आणि ही आकृती हे मैदान आहे पहा. याची 10 मीटर एक दिलेला आहे, 15 मीटर एक दिलेला आहे, त्यानंतर 5 मीटर दिलेला आहे आणि त्यानंतर 15 मीटर दिलेलं आहे. आता एवढीच माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर मैदानाची परिमिती किती विचारलेली आहे. चला तर आपण हे सोडूया. काय विचारलेले आहे मैदानाची परिमिती किती आहे. बघा अतिशय सोप्या पद्धतीनं हे आपल्याला सोडवायचं आहे पहा. या ठिकाणी डॉट डॉट करूया आपण. बघा हे काय दाखवते आपल्याला आयत दाखवते. मग ही 15 मीटर आहे म्हणून ही समोरची बाजू सुद्धा 15 मीटर होईल. इकडली 15 मीटर आहे म्हणून समोरची त्याच्या बाजू सुद्धा 15 मीटर होईल कारण हे आयतच आहे. या ठिकाणी डॉट डॉटने दाखवलेले पहा आयत होतात. ही 5 मीटर समोरची रुंदी होती म्हणून खालची पण 5 मीटर आणि इकडे 10 मीटर होते म्हणून इकडे पण समोरची बाजू सुद्धा 10 मीटर आपल्याला मिळते. बघा आयतच या ठिकाणी दाखवलेले सगळे. हा एक आयत होत आहे. समोरचे 10 मीटर म्हणून हा पण 10 मीटर. ही समोरची बाजू 10 मीटर म्हणून त्याच्या समोरची बाजू सुद्धा 10 मीटर. आयताच्या समोरील बाजू कशा असतात समान असतात म्हणून हे आयत दाखवलेले पहा. 3 आयत या ठिकाणी दाखवल्यात. आता आपण काय करूया हे जे 10 मीटर 5 मीटर 5 मीटर 15 मीटर आहे त्यांना एक नाव देऊया. 10 मीटरला ए, 15 मीटरला बी, सी, डी, ई, त्यानंतर एफ, जी, एच. आता त्यांची सगळ्यांची परिमिती म्हणजे काय असते बंदिस्त आकृतीची परिमिती म्हणजे सगळ्यांची बेरीज असते, सगळ्या बाजूंची बेरीज. चला ए टू एच पर्यंत सगळ्या बाजूंची आपल्याला बेरीज करायची. ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई अधिक एफ अधिक जे अधिक एच
चला मग बेरीज करू. ए किती आहे 10, बी किती आहे 15, सी किती आहे 5, डी किती आहे 15, ई किती आहे 5, एफ किती आहे 10, जी किती आहे 15 आणि एच किती आहे 5. तर सगळ्यांची आपण एच 15 आहे, एच 15 आहे. आपली बेरीज करूया. 20 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 4 वेळेस 60, 10 2 वेळेस 20 अधिक 10, 20 आणि 10 30 आणि 60 90. म्हणजे आपल्याला मैदानाची परिमिती किती दिलेली आहे 90 मीटर. अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोडवलेले उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारचे सोप्या पद्धतीनं आपल्या चॅनलला खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स पाहायला मिळतील. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. पहा या ठिकाणी जर आपण मैदानाची परिमिती पूर्णपणे अशा